असं आहे की मी अनेक वेळा सांगत आलोय की लोकशाहीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळणं हे लोकशाहीला धोक्याचं असतं। सत्ताधारी पक्षाचा अहंकार आणि मुजोरी वाढण्याचं हे लक्षण असतं आणि म्हणून आपल्या घटनेमध्ये हीच तरतूद आहे की सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीने उभा असला तर सरकार किंवा सत्ताधारी पक्ष हा निरंकुश होत नाही, तर त्याच्यावर विरोधी पक्षाचा अंकुश असावा लागतो। आपण इथं बघितलंय की एकूण 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि 42 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी सुद्धा घटनात्मक दृष्ट्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री म्हणून कारभार चालवत आहेत। बाकीच्यांना अजून कुठल्याही प्रकारचं खातेवाटप झालेलं नाही, म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खातेवाटप न करता हे सरकार चाललंय आणि म्हणून तेच पैसे लोकांच्या खिशातून काढणं असं जर झालं तर हे अन्यायकारक होईल। कात्री कशाला लावायला पाहिजे, योजनांना की प्रकल्पांना? असं आहे, कात्री योजनाला लावून चालणारच नाही। योजना उलट अधिक रागल्या पाहिजेत, प्रकल्प वाढले पाहिजेत, लोकांच्या हिताचे प्रश्न सुटले पाहिजेत, पण सवंग लोकप्रियतेच्या ज्या घोषणा केल्या जातात आणि थोडंसं आपण आता बघितलं असाल तर आता सुद्धा ज्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या त्या जवळजवळ 36,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या। मागच्या वेळेला 3 महिन्यापूर्वी पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या, त्यात 95,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या त्या ठिकाणी मांडल्या गेल्या। अजून मार्च महिन्यातल्या पुरवणी मागण्या यायच्या आहेत। गोडबोले समितीच्या अहवालाप्रमाणे एकूण राज्याचं जे बजेट आहे त्या बजेटच्या 5 ते 10% जास्त पुरवणी मागण्या येता कामा नये अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत। परंतु या सरकारनं अजून एक पुरवणी मागणी सदनासमोर येण्यापूर्वीच जवळजवळ 20% 5 किंवा 10% नव्हे तर 20%च्या पुढं पुरवण्या मागण्या मांडलेल्या आहेत। त्यामुळं या सरकारनं पूर्णपणे आर्थिक शिस्त बिघडवलेली आहे। धनंजय मुंडे उपस्थित झालेले आहेत 3 दिवसानंतर सभागृहात। धनंजय मुंडे उपस्थित झालेले आहेत म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मला काही समजलं नाही। धनंजय मुंडे उपस्थित झाले म्हणजे म्हणायचं आहे की नेमकं ते सांगा ना। त्याच्यावर वाद होता कोणावर? 3-4 दिवसापासून सातत्याने विरोधक आरोप करतायत की वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे। काल तशा प्रकारसाठी सभात्याग केलेला जितेंद्र आव्हाड यांनी आज त्यांनी सभागृहात उपस्थिती लावलेली, विरोधक घेरणार का? आम्हाला असं वाटत होतं की काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून निश्चितपणे ठोस अशा पद्धतीचा कारवाईची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती आणि म्हणून उद्या आपल्यावर एक काही जबरदस्त कारवाई वगैरे होईल की काय या भीतीनं कदाचित ते आले नसावेत। पण कालच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बीड आणि परभणीतल्या संदर्भामधल्या प्रस्तावाच्या उत्तरानंतर मला असं वाटते की त्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला असावा आणि त्यांना असं वाटत असावं की आता हे प्रकरण आपल्यावर शेकणार नाही तर आपल्याला वाचवलं जाईल, अशा पद्धतीची त्यांची खात्री झाली असावी म्हणून ते आज आपल्याला दिसत असावेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।